कधी आपण काहीच एक्सपेक्ट करत नाही, पण देव आपल्यासाठी खूप काही प्लॅन करून ठेवतो. नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला देखील तो बघताना खूप मजा येणार आहे. कारण आज मी तुम्हाला माझा असा एक वाढदिवस दाखवणार आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही. हा वाढदिवस मी काही खास प्लॅन केला नव्हता, ना मोठ्या एक्सपेक्टेशन्स, ना काही स्पेशल तयारी. कारण आयुष्याच्या या टप्प्यावर आपण थोडे शांतपणे सेलिब्रेट करायला शिकतो. पण कधी आयुष्य तुमच्यासाठी असं काही प्लॅन करतं जे तुम्ही कधी इमॅजिनसुद्धा केलं नसेल. हजबंड बाहेरगावी होते आणि मला वाटलं होतं की हा दिवस अगदी साधा जाईल. पण माझ्या छोट्याशा वर्ल्डने, माझ्या मुलीने, माझ्या फ्रेंड्सने हा दिवस इतका सुंदर बनवला की खरंच मन भरून आलं. सरप्रायझेस, गिफ्ट्स, लव आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुमची देवावर श्रद्धा असते ना, तेव्हा तो तुमच्यासाठी सगळं युनिवर्स अलाइन करतो. आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या कम्प्लीट बर्थडे जर्नी दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण हा फक्त एक बर्थडे व्लॉग नाही, हा आहे लव, ग्रॅटिट्यूड आणि ब्लेसिंगचा अनुभव. सो लेट्स स्टार्ट. माझ्या बर्थडेची सुरुवात खूपच स्पेशल झाली. सगळ्यात आधी व्हिडिओ कॉलवरून हजबंडने विश केलं आणि त्याच क्षणी माझ्या मुलीने धावत येऊन मला मिठी मारली आणि खूप साऱ्या बर्थडे विशेस दिल्या. इतक्यातच तिने मला एक गॉगल घातला आणि म्हणाली, मम्मा चल बेडरूममध्ये. मला काहीच आयडिया नव्हती, पण जसं मी आत गेले तसं बघते तर काय, माझ्या शेजारच्या ताईने म्हणजेच माझ्या फ्रेंडने आणि स्वराने मिळून एक खूप सुंदर सरप्राईज प्लॅन केलं होतं. बलून डेकोरेशन, सगळं सेटअप आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट. तो मोमेंट खरंच खूप भारावून टाकणारा होता. हजबंड तर व्हिडिओ कॉलवर कंटिन्यू होतेच. मुलं खूप खुश होती आणि त्या सगळ्या एनर्जीमध्ये माझ्या जन्मदिवसाची, बर्थडे सेलिब्रेशनची एकदम सुंदर सुरुवात झाली. सगळ्यात खास वाटलं ते म्हणजे माझ्या छोट्याशा स्वराने इतक्या प्रेमाने, इतक्या मनापासून हे सगळं प्लॅन केलं होतं. शेजारच्या ताईंनीही तेवढ्याच उत्साहाने मदत केली आणि त्यामुळे हा सरप्राईज अजूनच स्पेशल झाला. त्यांनी केलेलं औक्षण त्या क्षणाला एक स्पिरिच्युअल टच देऊन गेला आणि मनाला खूप शांत करणारा क्षण झाला. मग केक कटिंग केलं. व्हिडिओ कॉलवरती नवरोबांची साथ, मुलांची धमाल, हसणं, फोटोज, केकसाठी भांडणं आणि अशा प्रकारे माझ्या बर्थडेची सुरुवात खूप प्रेम, आनंद आणि ब्लेसिंगने झाली. खरंच माझ्या मुलीचा मला खूप अभिमान वाटतो. इतकी छोटी असूनही मला आनंदी ठेवण्यासाठी ती जे काही करते ते अगदी मनापासून करते आणि तेव्हा जाणवतं आयुष्यात अजून काय हवं. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. रात्रीच्या त्या सुंदर सरप्राईजनंतर उगवली सुंदर पहाट. दिवसाची सुरुवात मी नेहमी एक्झरसाईजने करते, पण आज मनाने सांगितलं सगळ्यात आधी भगवंताचे आशीर्वाद घ्यायचे. मग मी देवपूजा केली आणि माझे श्रद्धास्थान, माझे मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण यांच्या पूजनाने या दिवसाची सुरुवात केली. माझ्यासाठी ते फक्त देव नाहीत, तर माझे लाईफ कोच, माझे गाईड, माझे मेंटॉर, माझे मेंटल आणि मॉरल सपोर्ट आहे. त्या प्रसन्नतेने दिवसाची सुंदर सुरुवात झाली. त्यानंतर मी माझ्या फेवरेट जागी म्हणजे माझ्या बाल्कनीमध्ये गेले, जी मी स्वतः डेकोरेट केली आहे. तिथे योगा पेंटिंग बघून मला रोज मोटिवेशन मिळतं आणि तिथेच मी माझी रोजची रुटीन केली. योगासने, प्राणायाम आणि नंतर सूर्यनमस्कार. पाण्याचे आभार मानून कृतज्ञतेने दिवसाची पुढची सुरुवात केली. इतक्या स्वराने मला एक अजून सरप्राईज दिलं. हॅपी बर्थडे मम्मा, यू आर व्हेरी स्पेशल पर्सन फॉर मी and this day is an opportunity for me to make you feel very special. You have always made me smile. Your happiness is my happiness. Don't be happy now cause there is a lot more to give you. Wow, खूप छान, खूप छान. So wonderful morning.
जवळच्या शिवमंदिरात गेले. तिथे जाऊन मन खूप शांत प्रसन्न झालं. शिवलिंगावर जल अर्पण करून खूप कृतज्ञता व्यक्त केली. खरंच भगवंतामुळे आणि आपल्या आईवडिलांमुळेच आपण हे सुंदर जीवन अनुभवत असतो आणि त्या क्षणी मनात फक्त ग्रॅटिट्यूड येत असतं. इतक्यात फ्रेंड्सकडून मेसेज आला होता बड्डे सेलिब्रेशनचा, इन्व्हिटेशनचा. आणि माझं बड्डे सेलिब्रेशन त्यांनी एका फ्रेंडच्या घरी, म्हणजेच माझी फ्रेंड सरिता, तिच्या घरी सेलिब्रेशन ते करणार होते आणि तिथे मला जायचं होतं. आणि तेव्हाच ठरवलं आज बाहेरचं काही आणण्यापेक्षा माझ्या हाताने काहीतरी बनवायचं, कारण त्यात माझं प्रेम असेल. मग सुरू झाली पावभाजीची तयारी. पटापट भाज्या शिजवायला टाकल्या, मसाले, भाज्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं प्रेमाने बनवलं. घरातलं सगळं मॅनेज करत होते, मुलांना तयार करत होती. थोडी धावपळ चालू होती, पण तेवढीच एक्साइटमेंट होती. कारण मला नेहमी वाटतं आपण जितकं आनंद, प्रेम इतरांना देतो तितकाच आनंद युनिवर्स, देव आपल्याला परत देत असतो. म्हणूनच मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट ही समाधान देऊन जाते. सगळं काही बनवल्यानंतर मग हे सगळं भाजी, गरम केलेले पाव मस्तपैकी पॅक केले आणि स्वतःला मस्तपैकी तयार केलं. एक सुंदर ड्रेस घातला, तो पुढे तुम्हाला दिसणारच आहे. आणि मुलांना तयार केलं आणि ह्या स्पेशल सेलिब्रेशनसाठी आम्ही निघालो. तर आता माझ्या मम्माच्या बर्थडेसाठी आम्ही निघालेलो आहे. बाहेर खूप ऊन होतं, पण मनातलं एक्साइटमेंट इतकं जास्त होतं की उन्हाची अजिबात जाणीवच होत नव्हती. तरीही आम्ही काळजी घेत होतो. काना काही केलं टोपी घालायला तयार नव्हता. त्याला आम्ही दोघींनी मध्ये घेतलं. तोही खूप एक्सायटेड होता. स्वरा सगळं शूट करत होती आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आमच्या सेलिब्रेशनच्या डेस्टिनेशनवर. तिथे पोहोचल्यावर दरवाजा उघडताच ज्या पद्धतीने माझं स्वागत झालं ते बघून मी अक्षरशः भारावून गेले. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार औक्षण करून ज्या प्रेमाने वेलकम केलं तो क्षण खूपच स्पेशल होता. मी पण फुल एक्साइटमेंटमध्ये एंट्री केली. डान्स करत, सगळ्यांच्या विशेष घेत. सरिता आणि मानसीने केलेलं डेकोरेशन खरंच खूप मस्त आणि सुंदर होतं. सगळ्या मैत्रिणी तिथे होत्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. त्याच दरम्यान एक अजून स्पेशल मोमेंट घडला आणि आमच्या ग्रुपमधील एक मैत्रीण जी आता सध्या दुसऱ्या स्टेटमध्ये शिफ्ट झाली आहे, तिने तिथूनच ऑनलाईन माझं बर्थडे सेलिब्रेट केला. तिने खास माझ्यासाठी गुलाबजामुन बनवले होते आणि व्हिडिओ कॉलवरून औक्षण केलं. तो क्षण खरंच खूप भावनिक होता, कारण कधीकधी आपली जवळची व्यक्ती ही आपल्यासाठी वेळ नाही असं सांगते किंवा वेळ तिला मिळत नाही. पण काही नाती अशी असतात जे अंतर असूनही मनाने खूप जवळ असतात. मग एका मैत्रिणीने तिच्या हाताने बनवलेलं सुंदर कार्ड मला दिलं. नंतर तिच्या मुलीनेही तिच्या सुंदर छोट्या छोट्या हाताने बनवलेलं एक क्यूटचं कार्ड मला दिलं. मग नंतर मैत्रिणींनी अशा पद्धतीने पुन्हा एकदा स्पेशल फील करवलं. मैत्री म्हणजे सारखे भेटणे नाही, मैत्री म्हणजे एकमेकांना समजून घेणे. जिथे मी कमी आणि आपण जास्त असतं तीच खरी मैत्री. मग नंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला खूप सुंदर गिफ्ट्स दिले. एक सुंदर ब्रासलेट आणि इयरिंग्स, आणि त्यामागचं त्यांचं प्रेम तेच सगळ्यात खास होतं. सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर बड्डे विश हँड रिटन मला दिले होते. आमची सगळी गँग फुल मस्ती आणि मूडमध्ये होती.
हसणं, मजा, एक्साइटमेंट, जोक पास करणं सगळं काही एकदम परफेक्ट होतं. आणि मग आला तो मोमेंट ज्याची काना खूप वेळपासून वाट बघत होता. काना म्हणजे माझा मुलगा. केक कटिंग इतका छोटा असूनही प्रत्येक बड्डेला तो केकसाठी खूप एक्सायटेड असतो, पण कधीही केकला स्पॉईल करत नाही. शेवटपर्यंत वाट बघतो. कितीही उशीर झाला तरी तो शांतपणे वेट करतो. त्याचा तो पेशन्स बघून खरंच खूप छान वाटतं. कारण आमचे व्हिडिओज, फोटोज संपतच नाही आणि केक सगळ्यात शेवटी कट होतो. पण शेवटी केक कट झाला. सगळ्यांनी मला भरवला आणि कानानेही भरपूर आनंद घेतला केक खाण्याचा. मी देखील सगळ्यांना भरवला आणि ते सगळे आनंदाचे मोमेंट्स आम्ही मनापासून एन्जॉय केले. त्या क्षणी मला एक गोष्ट खूप जाणवली. आनंद तो केव्हाच घ्यायचा असतो, तो पुढे ढकलायचा नसतो. कारण आयुष्यात अहंकार, ॲटिट्यूड, राग या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत. जर आपण त्यांनाच धरून बसलो तर हे सुंदर मोमेंट्स डोळ्यासमोरून निघून जातात. म्हणूनच मला वाटतं जे झालं ते सोडून प्रत्येक क्षण भरभरून जगावं आणि शक्य तितकं इतरांना प्रेम द्यावं. कारण शेवटी याच गोष्टी आपल्यासोबत राहतात आणि अशाच प्रेमाने, आनंदाने माझा हा बर्थडे खूप सुंदर पद्धतीने सेलिब्रेट झाला. नंतर मग प्रत्येकाने हाताने लिहिलेल्या, मनातून आलेल्या शुभेच्छा लिहून मला दिल्या होत्या. खरंच तर प्रत्येक ओळी वाचताना मन अक्षरशः भरून आलं. आजच्या या इन्स्टंट वर्ल्डमध्ये लोकांकडे शुभेच्छा देण्यासाठी वेळ नसतो, पण इथे प्रत्येकाने वेळ काढून मनापासून शब्द लिहिले होते. माझ्या एका मैत्रिणीने, सुवर्णाने, तर माझ्यावर एक छोटीशी कविता पण लिहिली होती. अपर्णा, दृढ संकल्प करणारी तपस्विनी, हा तर अर्थ झाला तुझ्या नावाचा. पण मला कळलेली अपर्णा ही आहे जीवाला जीव देणारी, सुखापेक्षा दुःखात उभी असणारी, जरी न बघता पुढे गेलो तरी मागून आवाज देणारी, यशाच्या शिखरावर आपली पाठ थोपटणारी, खळखळणाऱ्या झऱ्यासारखी उत्साही वाहणारी, तुझ्या उत्साहाचं आणि थकण्याचं गणित न कळू देणारी, अशी आमची अपर्णा. नंतर मग सगळ्यांना खूप भूक लागली होती, कारण खूप फोटो, रील, व्हिडिओज काढून खूप थकलो होतो. मग मस्तपैकी सगळ्यांनी मिळून पावभाजी एन्जॉय केली. खूप गप्पा झाल्या, गोष्टी, मस्ती झाली. सगळ्यांना पावभाजी खूप आवडली. सगळ्यांनी भरपेट खाल्ली आणि त्या सगळ्या मोमेंट्समध्ये एक वेगळीच ऊर्जा होती, एनर्जी होती. आणि मग हे सगळं झाल्यानंतर थोड्या वेळाने सगळे आपापल्या घरी निघाल्या आणि मी इतक्या सुंदर आठवणी मनात घेऊन भरल्या मनाने घरी परतले. पण स्टोरी इथेच संपली नाही. घरी आल्यावर स्वराने अजून एक सरप्राईज ठेवलेलं होतं आणि खरंच माझे बर्थडे सरप्राईजेस संपतच नव्हते. त्या क्षणी मनात एकच विचार येत होता, कधी कधी असं वाटतं देव सतत आपल्यासोबत असतो आणि आपल्याला आनंद कसा देता येईल यासाठी हॅपी तो बर्थडे प्रयत्न करत मम्मा. असतो. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. ओपन इट. Let's open it. इधर से, this side. I'll help you. Like this. Oh, hello my dear. Lot Let it. it Chinko pie. When I see you in sari, my mind fused. Wow. You are my James to me. I will never take a Kit Kat break in our relationship. Oh. Wow. I will give you 5 out of 5 star for always supporting me. Wow, it's so nice. My ever pulse says that. Oh, Every pulse says heartbeat. that. Okay, you didn't get that, na? It's okay. I love you so much. My every pulse says that I love you so much. Oh, it's like infinite. that. Oh, infinite. Thank you for being the best in my life. Thank you. So many chocolates are there. Ah, ज्या प्रकारे स्वराने मला आणखी खूप सुंदर स्वतःच्या हाताने बनवलेली कार्ड्स दिली. प्रत्येक कार्डमध्ये तिचं प्रेम, तिचं एफर्ट आणि तिचं निरागस मन दिसत होतं. खरंच तिने इतकं मन लावून, इतका विचार करून ते बनवलं होतं की तो मोमेंट माझ्यासाठी खूपच स्पेशल झाला. तर प्रत्येक क्षण त्या दिवशीचा मला आनंद देऊन जात होता आणि मनात एकच भावना होती की खरंच
मी किती नशीबवान आहे. पण माझा बड्डे इथेच संपला नव्हता. जरी हजबंड इथे नव्हते तरी त्यांनाही माझ्यासाठी हा दिवस स्पेशल करायचा होता. म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्या ठिकाणी बोलावून घेतले आणि मग आम्ही लगेच बॅग पॅक केल्या आणि निघालो पुढच्या सेलिब्रेशनसाठी. आता पुढे काय झालं, आम्ही कुठे गेलो आणि बर्थडे अजून कसा सेलिब्रेट झाला हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आजसाठी एवढंच.